धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझी हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा करशी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा विठ्ठला धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकल विद्यांचे आदे करण तेचे वंदो श्री चरण सद्गुरूंची ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता अभिनव वाग्विनाशिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया ते नमस्कारोनी आता मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वसंत महाराष्ट्रभूषण संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज देवाला विनंती करतात कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो सगळेच आपल्या गावामध्ये भजन करा। 4 शब्द सांगता आले तर मी प्रयत्न करतो, पण भजन सगळ्यांनी मिळून करूया। बोला विठ्ठला विठ्ठला धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती
मज सोडावी दातारा कर्मापासून दुस्तरा. सज्जन माई बाप, श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये देवाला विनंती करत आहेत. संत तुकाराम महाराज हे अत्यंत दूरदर्शी असे संत आहेत. संत तुकाराम महाराज अत्यंत एक अधिकारी संत आहेत. संत तुकाराम महाराज एक पराकोटीचे संत अशा प्रकारचे आहेत. आणि संत तुकाराम महाराज हे फक्त मंदिरातल्या देवाला न मानणारे, मंदिरातल्या देवाला तर मानतातच पण ते माणसात देव पाहणारे संत आहेत. आणि त्या तुकोबारायचा हा अभंग आहे. विठाला विठाला संत तुकाराम महाराजांनी पाहिलं की आज समाज अत्यंत गतीनं वाढत चाललेला आहे, पण त्याही पेक्षा तो तीव्र गतीनं अधोगतीकडे वाटचाल करत आहे. लोकांचा भास आहे की आपण विकासाकडे चाललेलो आहोत, पण थोडं आत्मचिंतन जर लक्षात केलं तर लक्षात येईल की आपण प्रगतीकडे नाही वाटचाल करत. अपेक्षा प्रगतीची आहे पण वाटचाल मात्र अधोगतीकडे चाललेली आहे. कशी काय सांगतो, भजन करा. विठाला खोटं बोलायचं नाही. प्रत्येकानं आपल्या मनाला अगदी मनापासून विचारायचं. जेवढं स्वतःचं चांगलं व्हावं वाटतं तितकंच चांगलं लोकांचं व्हावं असं वाटतं. नाही, माझ्याकडे बघू नका, मी काय पाकिस्तानातून नाही आलो, मी महाराष्ट्रातलाच आहे. वाटतं का असं? दुसरी गोष्ट, आपण दुसऱ्यांचा आदर करतोय आणि जवळच्या माणसाचा तिरस्कार करतोय. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. शेवटी आपलीच माणसं आपली असतात हे प्रसंगांती नंतर लक्षात येतं. हे संपूर्ण चित्र विचित्र झालेलं तुकोबारांनी पाहिलं. एका साधूंनी 16 डिसेंबर सकाळी 9:30 वाजता या देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना ऑनलाईन फोन केला होता. आणि त्या ऑनलाईन फोनमध्ये अमित शहा, नरेंद्रजी मोदी, मोठे मोठे खूप सगळे अधिकारी होते जे राष्ट्राचा कारभार करत आहेत, हे सगळे ऐकत होते. आणि त्या साधूंनी असं सांगितलं की तुम्ही खूप उच्च पदावरती आहात, खूप चांगल्या सुव्यवस्थित आहात, पण देशाची परिस्थिती जर बघितली तर अत्यंत गलत अशा प्रकारची चालू आहे. त्यांनाही धक्का बसला की नेमकं काय झालं कोण असतो. ऐकणारे राष्ट्रीय नेते आणि बोलणारे आंतरराष्ट्रीय साधू, त्यांना लक्षात येईना. आणि पुढे महाराज असं बोलले की शास्त्र असं आहे, प्रत्येक तरुणाने तरुणीने वयाच्या 25 वर्षापर्यंत कडक ब्रह्मचारी व्रत पालन केलंच पाहिजे, हा शास्त्राचं असणारं विधान आहे. आज या गोष्टी पाळत चाललेल्या आहेत. 25 वर्षापर्यंत ही मुलं व्याविचार करून तारुण्य बर्बाद करत आहेत. आणि 25 वर्षाच्या आतल्या मुली लग्ना अगोदर 2-3 वेळेला आई होत आहेत. जर हे असंच चालत गेलं तर 25 नंतर ही मुलं संसार करायच्या लायकीची राहत नाहीत. ही मुलं राष्ट्राला कधी सांभाळतील. 25 वर्षाच्या आतली मुलं व्यसन करत आहेत. दारू सारख्या व्यसनाच्या आहारी ही मुलं जात आहेत. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असा कायदाच करा की कमीत कमी वयाच्या 25व्या वर्षापर्यंत कुठलाही मुलगा मुलगी व्यसनाधीन होऊ नये, चारित्र्यहीन वागू नये, त्यांनी चारित्र्य सांभाळच पाहिजे असा नियम नाही.
माळकऱ्यांना चारित्र्य सांभाळून बाकीच्याला जसं जमल तसं वागावं असा कायदा नाही. एक लक्षात ठेवा, माळकरी हा भाग गौण आहे हो, पण धर्म हा भाग अतिशय श्रेष्ठ आहे. शास्त्र अधीन धर्म नाही, धर्म अधीन शास्त्र आहे. धर्माच्या अंतर्गत सगळं शास्त्र मोडलं जातं व म्हणून हे सर्व शास्त्र आहे हे धर्माच्या पोषकपणासाठी आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण शास्त्रच मानत नाही, धर्म तर खूप लांबची गोष्ट आहे. आता हे किती सुंदर गात आहेत, किती चांगलं त्यांनी प्रॅक्टिस केलेलं आहे, पाठांतर भरपूर आहे. धोत्र कोण नेसायचं? धर्मात बसत नाही का? तुम्हाला कोणी बोलत नाही ना. अरे तुमच्या लक्षात येत नाही, तुमच्यावर हा संप्रदाय भावी काळात आधारित आहे. आता तुम्ही बघा, आता आम्ही किती क्लिअर राहिलो, मला आता नीट उभा राहता आहे ना, किती दिवस जगणार आहे. पण एक दिवस हा संप्रदाय तुम्हाला सांभाळावा लागणार आहे आणि तुम्हाला माहीत नाही. हा संप्रदाय अतिशय त्यागातून जन्माला आलेला आहे, अतिशय तपातून जन्माला आलेला आहे आणि तुम्हाला ऐकायचंच ठरलं, सांगतो ऐका. आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी आमचे विठ्ठल महाराज घोले महाराष्ट्रातले कीर्तनकार घडवण्यात आयुष्य गेलं. एक एक कीर्तनकार लक्षाधीश आणि करोडपती आहे. कीर्तनकार विमानानं फिरतात, पण ज्यांनी घडवलं त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं ते फक्त पोत्याच्या वळकटीवर झोपतात. जिंदगीत गादीला पाय लावला नाही, ही गोष्ट इतकी सोपी. आणि दुसरी गोष्ट आहे का, जरा थोडं सत्य स्वीकारा, ऐकायसाठी जरा मन मोठं करा. बुवांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तपासायला डॉक्टरकडे नेलं तर त्या डॉक्टरनं कपाळाला हाणून घेतलं. का? अरे हा कसला माणूस आहे, आयुष्यात स्वप्न दोष सुद्धा झाला नाही. समजते ना बोलणं तुम्हाला? जरा अलीकडच्या भाषेत बोलतो, नाईट फॉल्ट. स्वप्न दोष सुद्धा जिंदगीत झाला नाही. कोणाशी शरीर संबंध विषय सोडून द्या, पण स्वप्न दोष सुद्धा झाला नाही. त्या धातूचे खडे झाले, परिणाम किडनी फेल झाली आणि बुवा गेले. गेल्यानंतर ज्यांनी लाखो करोडो विद्यार्थ्यांना घडवलं, कीर्तनकार घडवले, हो त्यांची प्रॉपर्टी किती शिल्लक असेल? ऐकायसाठी जरा मन मोठं करा. फक्त 2,500 रुपये शिल्लक होते आणि 2 धोत्राचे पानं, संपली प्रॉपर्टी. बोला, आता इथं टाळकरी सुद्धा बेनिफिट मध्ये आहे. महाराजांचा विषय सोडून द्या. इतक्या त्यागामध्ये हा संप्रदाय या मंडळींना सांभाळलेला आहे. ही गोष्ट खोटी आहे का खरी आहे? तुम्हाला बनवण्यासाठी मी सांगत नाही, नारदाच्या गादीवर उभा आहे. आणि असे अनेक, आता हे फक्त विठ्ठल महाराज मामाबद्दल बोललं तर ती गोष्ट वेगळीच आहे. स्वानंद सुगणेवासी जोग महाराजाबद्दल बोललं तर तुम्हाला पेलणारच नाही, आणि ह्या महापुरुषाबद्दल तुम्हाला कुणी बोलतच नाही. पण राग मानू नका. माझी विनंती आहे, या संप्रदायाला तुम्ही भक्कम बनवण्यासाठी प्रयत्न करू नका, संप्रदाय वाढवण्यासाठी प्रयत्न करू नका, पण कमीत कमी या संप्रदायाला कुठं कमीपणा येईल एवढं तरी करू नका. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला उद्देशून बोलत नाही, जनरल बोलतोय. 7 कीर्तनात असते, जुगलबंदी तमाशात असते. बघा, तुम्ही गप असला म्हणजे तुम्हाला राग आला, मी येऊ द्या ना. मी काय इलेक्शनला तुमच्या भागात उभा राहणार आहे का? बंधू आणि भगिनींनो, ऐसा कुछ नाही भाई. मी तुम्हाला अतिशय तळमळीनं सांगतोय, ही गोष्ट तुम्ही जरा मनावर घेऊन ऐका. आणि कीर्तनकाराकडे अशी अपेक्षा करू नका की त्यानं विनोद करावं, हसून हसून पोट दुखावं. तमाशात जा ना, मग तिथं काय विनोद कमी आहेत का? सिनेमात जा. कीर्तनकाराकडून अशी अपेक्षा करा, एक वाक्य ऐकल्याबरोबर जीवन बदलावं.
इतकी ताकद त्या कीर्तनकारामध्ये असावे. आता काही काही कीर्तनकारांना गाता येतं, चांगली गोष्ट आहे, आल्या का लक्षामध्ये. काही काही कीर्तनकाराला बऱ्याच काही गोष्टी येतात, चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे तुमचा फायदा होणार आहे ही गलत गोष्ट आहे. कल्पना करा, एखाद्या कीर्तनकारानं असा स्वर लावला की काळजाचं पाणी झालं. बरं ठीक आहे, तुमचं जीवन बदललं? बोला, बदललं का? खूप विनोद केला, खूप हसला, सकाळी दुष्काळ गेला का? जीवन बदललं का? एक लक्षात ठेवा, मला माहिती आहे तुम्ही आता मला पुन्हा बोलवणार नाहीत, मला कल्पना आहे, पण तरी सुद्धा आता सांगून जातो. काय कीर्तनकाराकडे काय आहे हे तुमच्यासाठी महत्वाचं नाही, तुमच्या जीवनात बदल किती होतोय हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. विठाला विठाला. आणि संत तुकाराम महाराजांनी पाहिलं की हा समाज भरकटत चाललेला आहे, अधर्मालाच धर्म मानू लागलेला आहे. आणि कलियुगाचा पूर्वार्ध आताशी सुरू झालेला आहे. 4,30,000 या कलीचं आयुष्य आहे, आत्ताशी 5,000 झाले. तर पुढं काय होणार आहे माहिती आहे? असे कीर्तन पाहायला सुद्धा मिळणार नाहीत. चांगलं बोलणारं, खरं बोलणारी माणसं समाजात येणार नाहीत. अंधाधुंदी होईल. ऐका कलीचे मैमान, असत्याशी रिजले जन, पापादिती अनुमोदन करती हेळान संताची. विठाला विठाला. संत तुकाराम महाराजांना खरा तर तुमचा राग यायला पाहिजे होता, पण संत आहेत ना. इथं बसलेले माझ्या पुढे बरेच बाप आहेत. सगळीच मुलं बापाच्या मर्जीत आहेत असं नाही, बापाच्या विरोधात राहणारी मुलं जास्त आहेत. तरी पण बाप जरी वरकरांनी रागवत असला तरी मनात म्हणतो हा माझं ऐकत नाही, पण शेवटी पोरगा माझा आहे ना, याचं चांगलं झालं पाहिजे. तो बोलत नाही पण मनात चिंतन करतो याचं चांगलं झालं पाहिजे. हे नालायक आहे पण शेवटी पोरगा माझा आहे ना, याचं चांगलं झालं. हे जसं बाप बोलतो तसं तुकाराम महाराज या संप्रदायाचा बाप आहे. तुम्ही चुका करत आहात, अतिशय वाईट वागत आहात, पण तरी सुद्धा बाप आहे ना. तुकोबारांना दया आली. बुडत ही जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी तुमचं आमचं वकीलपत्र घेतलं आणि देवाकडे गेले. नेहमीची परंपरा बंद केली. आता तुकाराम महाराज असे ईर्षाल संत आहेत, देवाच्या तोंडाकडे सुद्धा बघत नव्हते. वारीला गेल्यानंतर फक्त पाया पडायचे, मागं फिरायचं. का बरं तोंडाकडे बघत नव्हते? तिरस्कार नाही, ही आदर आरती भक्ती आहे. देवाच्या तोंडाकडे बघितलं की मागण्याची इच्छा होते, आणि देवाच्या पायाकडे बघितलं इच्छा नष्ट होते. इच्छा पूर्ण करण्याकरता संसार आहे आणि इच्छाच नष्ट करण्याकरता परमार्थ आहे. विठाला विठाला. साधी गोष्ट आहे. आशा आहे म्हणून दुर्दशा आहे. आशाच नाही, दुर्दशेचा प्रश्नच येत नाही. जरा अलीकडच्या भाषेत बोलतो, जो उभाच राहत नाही पडायचा प्रश्नच नाही. उभा राहत नाही पडायचा प्रश्न नाही, तुमच्या पुढे हात जोडायची गरज नाही. त्याप्रमाणे अपेक्षाच नाही आणि अपेक्षा होऊ नये म्हणून तुकोबारा देवाच्या पायाकडे बघत होते. पण आज मात्र तोंडाकडे बघितलं, इतकं देवाला बरं वाटलं. तुम्हाला माहित नाही, ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, भल्या सासरवासिनी असू द्या, खूप कामानं कंटाळतात हो, पण तरी सुद्धा त्यांच्या अंतर्मनात असं असतं काय, मालकानं एकदा तरी आपल्याकडे कौतुकानं बघावं, किती काम करतेस ग, असं मनातपासून वाटतं. आता ते बेनं बोलत नाही, ती सोडून द्या, पण असं मनापासून वाटतं की त्याने निदान बघावं, असं म्हणावं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज देवाकडे बघत नव्हते. देवाला हे आवडत नव्हतं. कारण तुम्हाला माहित नाही,
देवाचा प्राण म्हणजे हे भक्त आहेत बुवा. तेही मजावडती बहुते जीवा परवते निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसती. ज्ञानोबा म्हणतात जे भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात ते मला जीवापेक्षा वाटतात. आणि मग भक्ताबद्दल तर स्वतः भगवान बोलतात बा यो मद भक्त समय प्रिय. हा किती मोठी गोष्ट आहे. देव मला प्रिय आहे याचं नाव भक्ती आहे. आणि देवानं म्हणावं हा भक्त मला प्रिय आहे ही भक्तीचा कळस आहे. विठाला आणि म्हणून महाराज गेल्यानंतर देवाकडे पाहिलं, खूप बरं वाटलं. महाराज आलात, बोला, आज तरी बोला. देव हसले आणि सांगितलं बोला ना. महाराज म्हणले हो आज बोलणारच आहे म्हणून तर तुझ्याकडे बघतोय, बोला. आणि मग तुकाराम महाराजांनी बोलायला सुरुवात केली अभंगाचं पहिलं. वन्स मोर नाही, एकदाच. तेव्हा तुकाराम महाराज देवाला म्हणतात पांडुरंगा धर्माची तो मूर्ती. असं बोलल्याबरोबर देवाला इतका आनंद झाला, कारण आतापर्यंत देवाबद्दल अनेक जण बोलली होती. चहुविधी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी गाती. या सगळ्यांनी देवाचं वर्णन चिंतन केलेलं आहे. पण तुकाराम महाराज त्याच्यापेक्षा वेगळंच बोलले. पांडुरंगा धर्माची तू मूर्ती. आता कसं असते माणूस घ्या, शहाण्या माणसाला कमी बोलण्यात जास्त कळतं आणि ज्यांना जास्त बोलून सुद्धा कमी कळतं, आता त्यांना अधिक बोलण्यात काय अर्थ आहे? देव आहे. एक शब्दात लक्षात आलं महाराजांना काहीतरी विशेष सुचवायचं आहे आणि म्हणून तुकाराम महाराजाकडे देव अपेक्षित नजरेनं बघू लागले. महाराज आज चक्क हो पांडुरंगा मला माहिती आहे तू धर्माचीच मूर्ती आहे आणि हे खरं आहे का खोटं आहे याला प्रमाण आहेत. जेवढे अवतार देवाचे झालेले आहेत ते सर्व अवताराचं एकच कारण आहे, धर्म. धर्म रक्षावया
अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना किंवा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आणि केला नारायण. आणि सगळ्यांच्या पाठात असलेला श्लोक यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे या सगळ्या प्रमाणावरून असं सिद्ध होतं की देवाचे जेवढे काही अवतार झालेले आहेत हे सर्व अवतार फक्त धर्माकरता केलेले आहेत. म्हणून तुकोबरा म्हणतात धर्माची तू मूर्ती पुढे धर्माकरताच सर्व अवतार आहेत. आणि धर्मानं वागणाऱ्या भक्तावरती धर्म संकट आल्यानंतर सुद्धा ही सर्व संकट एका देवानंच निवारण केलेले आहेत. आणि धर्मानं वागणारे भक्त भले उच्च जातीतले असू दे नाही तर खालच्या जातीतले असू दे, या भक्तावरती जर संकट आली तर देवानं स्वतः होऊन या भक्तावरती संकट आलेलं निर्दालन केलेलं आहे, नष्ट केलेलं आहे. आणि या सगळ्या कारणावरून तुकोबरा म्हणतात धर्माची तो मूर्ती, हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे की कर्म धर्म आपल्या जीवनातलं असणारं मूळ सूत्र आहेत. विठाला विठाला जन्माला कारण कर्म आहे. आगा कर्मी जे उरावे तीही सुख दुःख भोग फल पावे, ते भोगणे ते यावे देहाय काम. जन्माला येण्याचं कारण कर्म. अलग लक्षामध्ये केले कर्म झाले त्याची कर्माचा आणि आपला अत्यंत जवळचा संबंध आहे. जरा थोडस मी अलीकडच्या भाषेत बोलतो. जन्माला येणं कर्म आहे आणि जन्माला आल्यानंतर चांगलं वागणं याचं नाव धर्म आहे. बालपण हे कर्म आहे आणि बालपणात चांगले संस्कार करणं हा धर्म आहे. तरुणपण हे कर्म आहे आणि तरुणपणात चांगलं शिक्षण घेणं हा धर्म आहे. शिकल्यानंतर नोकरी करणं हे कर्म आहे, पण भ्रष्टाचार न करणं हा धर्म आहे. लग्न करणं हे कर्म आहे, पण लग्न केल्यानंतर कमी मुलांना जन्म देऊन चांगले संस्कार त्यांच्यावर करून त्यांना शिक्षण देणं याचं नाव धर्म आहे. आणि दुसरी गोष्ट म्हातारपण हे कर्म आहे. म्हातारपणात सुद्धा आनंदानं जगता यावं इतकं अगोदर चांगलं वागणं याचं नाव धर्म आहे. आणि शेवटचं वाक्य आहे का, मृत्यू हे कर्म आहे आणि मेल्यानंतर कीर्ती मागा उरणं याचं नाव धर्म आहे. तुमच्या गावाचं भूषण आणि आमचं श्रद्धास्थान माझे प्रिय मित्र आमचे बाळासाहेब महाराज यांना चांगली कल्पना आहे आणि म्हणून तुमचाच माझा परिचय नाही. मी मंडपात येताना बरीचशीच माझ्याकडे बघून मनातली मनात हसत होती. त्यांना असं वाटत होतं लई जुनवाट दिसतं या कमरात वाकले. आता ही गोष्ट खरीच आहे. आता काय मी नाही म्हणते काय तरुण थोडाच होणार आहे, पण मी म्हणतो तुम्ही असं गैरसमज का करता. अँटीना वाकला म्हणजे टीव्ही बिघडला का? कमरात वाकलं, डोक्यात नाही. अजून डोक्यात चांगल्या जमत येत नाही. आणि तुम्हाला कल्पना नाही रेडिओ कसा दिसतो याला किंमत नाही, ठेसणं किती लागते ते महत्वाचं. आपलं मॉडेल डुप्लिकेट आहे पण केंद्र क्लिअर लागते. आपण IQ बाबा नाही, प्रशिक्षित महाराज आहे. 40 वर्षापूर्वीचं मी एज्युकेट आहे. आता थोडा कलर न मार खाल्लाय त्याला गेलाच नाही. आणि तुम्हाला सांगतो कपडे धुवायला टाइमच नाही त्याला, मी तरी काय करणार. अलग असं अतिशय अस्वस्थ जीवन अशा प्रकारचे नाही. पण कपडे बघून कलर बघून गैरसमज करायची गरज नाही. मी कीर्तन करतो या गोष्टीला आज 50 वर्ष झालेली आहेत अनेक लक्षामध्ये. त्याच्यामुळे मी या क्षेत्रातला अनुभव आहे. आता तुमच्याकडे नवीन आलो म्हणजे तुम्ही असं समजू नका भाऊ ते प्रॅक्टिस करतोय वाटतं, असं काही समजायचं कारण नाही. म्हणून एक गोष्ट आहे की तुमच्याबद्दल महाराजांच्यामुळे खूप आदर आहे
आणि या प्रसंगानं व्हायला पण आज मला त्यांचं गाव पाहायला मिळतं. भागामध्ये आमचे त्यांचे नेहमी संबंध येतात. वारीमध्ये सुद्धा ही सगळी मंडळी असतात आणि अतिशय आदरानं त्या ठिकाणी असणाऱ्या भेटीगाठी होतात. पण तुमच्याबद्दल बोलायचं आहे मला. मी आत्ता सांगितलेलं कर्म आणि धर्म हे सूत्र जे आहे, या सूत्रातलं एक वाक्य जर तुम्ही आचरणात आणलं, अख्ख्या हिंदुस्थानचं कल्याण होईल. कुठलं वाक्य? लग्न करणं हे कर्म आहे, पण लग्न केल्यानंतर मर्यादित मुलांना जन्म देऊन चांगलं शिक्षण आणि संस्कार करणं हा धर्म आहे. एवढंच जर ऐकलं, अख्ख्या देशाचं कल्याण होईल. मी एका दिवशी असंच कीर्तनाला गेलो एका गावात. मी नेहमी जरा तासभर अगोदर जातो. लोकांना वाट बघायला लावणं हे मला बरं वाटत नाही आणि आज त्याप्रमाणेच मी 6 वाजताच इथं आलेलो आहे. आणि गावात कीर्तनाला गेल्या आता माझा एक प्रॉब्लेम आहे. काय? मी कीर्तन करत नाही तोपर्यंत लोकांचा विश्वासच बसत नाही. आता मी काय पुढं बोर्ड लावून ठेवू का, आय एम एस द कीर्तनकार? असं नसते हो. आला का लक्षामध्ये? लोकांची अशी कल्पना आहे की टॉल अँड फॅट हेज लिव्हिंग इज अप टू डेट हेज नेम इज कीर्तनकार. आणि नाही, हे लेवल आहे. अंदर माल तर और कुछ आहे. म्हणून ध्यानात ठेवा, दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग पसतं. कीर्तनाला गेलो आणि ती एका म्हाताऱ्यानं मला पाहिलं, म्हणलं येता का चहा प्यायला? आता कोणीच विचारत नाही. म्हणलं भवानीचे घरी कशाला नाट लाव, चला. तिथं गेल्याबरोबर त्यानं मला पोतं बसायला टाकलं. आता ते पोतं पाहिल्याबरोबर मला जरा बरं वाटलं. म्हटलं बिचारा गरीब आहे, श्रीमंताच्या गादीवर आपण नेहमीच बसतो. एखाद्या वेळेस गरिबाच्या पोत्यावर बसलं तर काय बिघडतं? बसलो मी. आणि तुम्हाला सांगायचं, तो माझ्यापेक्षा वयस्कर असून त्यानं चहा केला. चहा तर असा होता, कसा? मी दिसतो का तुम्हाला? म्हणजे दुधाचा नव्हता, काळा होता चहा. मी काळा, चहा काळा, कलर सेम टू सेम. चहा पिलो आणि तुम्हाला मी सांगितलं की मी एज्युकेट आहे. मी शिकलेला असल्यामुळे विचार केलं, परिस्थिती नसतानाही त्यानं पोतं व्हायना बसायला टाकलं. घरात कुणी नसून मला काळा का व्हायना पण चहा दिला ना त्यानं. आमचे मामासाहेब दांडेकर म्हणायचे, अरे अर्धी भाकरी मधुकरी देतात ना, ही काही गोष्ट कमी आहे का? त्यांना नावं ठेवू नका हो. त्याच्यामुळे तर आज इतकी परंपरा टिकून आहे. मला त्या म्हाताऱ्याबद्दल दया आली. मी दयानं विचारलं, बाबा सगळं स्वतःच करता, काही मुलं बाळ वगैरे? म्हटले महाराज आहेत ना मुलं, पण तुम्ही घरात आल्यामुळे ते बाहेर थांबलेत. म्हटलं काही काही घरात जरा चांगले संस्कार असतात, मर्यादा म्हणून मुलं थांबले असतील. म्हटलं आता चहा पाणी झालंय, बोलवा एकदा मुलांना. मुलं घरात आली, घरच भरलं त्या मुलांनी. इतकी घरात आली. पुन्हा मला असं वाटलं की बहुतेक यानं गल्लीतले माझं पाया पडायसाठी बोलवले असतील. काही धार्मिक लोक असतात असं, म्हणून बोलवले असतील. म्हणून मी विचारलं, म्हटलं बाबा यातली तुमची मुलं कोणची? म्हातारा हसल्यानं सांगितलं, महाराज ही सगळी आपलीच आहेत. मला इतका धक्का बसला. मी म्हटलं बाबा देशाचा विषय नंतर घेऊ आपण. पहिल्यांदा स्वतःच्या मुलांना जन्म देताना स्वतःच्या तरी परिस्थितीचा विचार करायचा. काय? तरी म्हातारा हसलं सांगितलं, महाराज देवाचं देणं. आता या देवाचा काय संबंध आहे? हा सगळा तुमचाच पराक्रम आहे. आणि माणसं असे डांबीस येतात, ज्याला बायको ऐकत नाही ती चौकात येतं सांगतं, लय महागाई वाढली, तुझी या माटी शावर ना. कुठलाही सरकार आलं तर काय बोंबालणार नाही? हो, तुम्हाला कल्पना नाही हो. अधिक मुलांना जन्म देणं हा पुरुषार्थ नाही. पुरे एकच पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कोळे कोटी. अरे एकच मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजासारखा. बस काय करायचे जास्त. विठाला म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की पांडुरंगा धर्माची तो मूर्ती. अरे पण तुझ्याकडे येणारी लोक सुद्धा ती तुझ्याकडे येतात पण वागताना अधर्मानं वागतात. गलत आहे रे, तुम्हाला कल्पना नाही. मूर्ती हे देवाचं सगुण रूप आहे आणि धर्म हे देवाचं निर्गुण स्वरूप आहे. म्हणून ध्यानात ठेवा, मूर्ती उपासनेसाठी ठीक आहे, भक्तीसाठी ठीक आहे, पण तुमचं जीवन बदलायचं असेल तर त्याशिवाय त्यासाठी धर्माशिवाय पर्याय नाही. हे महाराज इथं
पुढं बसले तर मी काय कथा सांगणार. पण एक तुम्हाला वाक्य सांगेल की अर्जुन ज्या रथात उभा होता तो रथ कोण हाकत होता? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण रथ हाकत होता. पण देव ज्या रथाला हाकत होता तो रथ जमिनीवर चालत होता. पण धर्मराज ज्या रथात उभा होता तो रथ मात्र एक हातभर असा आधार चालत होता. ही धर्माची पावर आहे. कृष्णानं गोकुळात लीला करताना आईला समज देण्यासाठी बैलाची धार काढली. राधेला पाहुणी भुलले हरी, बैल तो नंदा घरी. बैलाचं दूध काढलं पण बैल जिवंत होता. माझे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि त्यांच्या भागीरथी नावाच्या मुलीनं धावा केला आणि महाराज मुलीसाठी खाली आले आणि त्यावेळेला तिनं शेवळ्याचा भात केला आणि सांगितलं बाबा थोडं थांबा, मी घरात दूध नाही कोणाकडून मागून आणते. काय समाजाची रीत आहे. ज्याच्याकडे येण्यासारखं आहे त्यालाच लोक देतात, ज्याच्या जवळच काही नाही त्याला कुणी काही देत नाही. 5 घर मुलगी फिरली दूध दिलं नाही, मोकळी हातानं मुलगी आली. तुकोबाराने सांगितलं भागीरथी बाळ थांब, तुला कल्पना नाही या देऊतले लोक काय योग्यतेचे आहेत, मी दूध आणतो. महाराजांनी हातात तांब्या घेतला, मोऱ्यांच्या गल्लीला नाही, कुठल्याच लोकांकडे गेले नाही, गावाकडे पाठ फिरवली आणि इंद्रायणीकडे आले आणि भगवान एलेश्वराचं असं प्रमाण पाहिजे परफेक्ट. ज्यांनी प्रमाण दिलेलं आहे त्यांना मी असं म्हणेल हे कुशल कारागीर आहेत. कुशल कारागीर समजतं ना तुम्हाला? कारागीर म्हणजे गवंडी. कुशल कारागीर त्याला म्हणतात फेकून दगड हाणला तरी थराला बसला पाहिजे. काही काही कारागीर असे कुशल असतात ठासून बसवला तरी ढोपार निघतंच. मग आम्हाला म्हणावं लागतं जानम समजा करू. आता काही इलाज नसते. आल्या का लक्षामध्ये? हुशार आहे. इलेश्वरा ते प्रार्थिले दूध नंदीचे काढिले. अहो दगडाच्या नंदीचं दूध काढलं. ही पॉवर कशाची आहे? केवळ धर्म, केवळ धर्म. आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले पण ते फक्त सत्ता आणि पैशासाठी राजे झाले म्हणून त्यांच्या फक्त इतिहासामध्ये ओळखी सांगितल्या जातात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास आहे, स्वतंत्र इतिहास आहे का तर पूर्ण जीवन धर्मासाठी आहे. धर्म हे त्यांचं जीवन आहे. मित्रांनो ऐका महाराष्ट्राची उंची. अमेरिकेतला राष्ट्राध्यक्ष एका पार्लमेंटमध्ये भाषण करताना बोलतोय, यदि कोई मुझे पूछे आगे आपकी क्या कामना है, म्हणजे फ्युचर मध्ये तुमची काय अपेक्षा आहे, तुम्हाला काय व्हायचं असं जर मला विचारलं, राष्ट्रपती बोलतोय, असं जर मला विचारलं तर मी एकच सांगेन काय, मला भारतातल्या महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांचा मावळा व्हायचंय. अरे राष्ट्रपती येतो पण त्याची हिंमत झाली नाही मला शिवाजी व्हायचंय हे बोलायची हिंमत झाली नाही. तो नम्रतेनं बोलतोय मला शिवाजी महाराजांचा मावळा व्हायचंय. ही उंची जी महाराष्ट्राची आहे ही केवळ एका शिवाजी महाराजांमुळे आहे. विठाला विठाला जीवन पूर्ण धर्मासाठी खर्च केले त्याचा हा परिणाम आहे. किती गोष्टी सांगू तुम्हाला. शिवाजी महाराज असे छोटे होते आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेब अशा बसल्या होत्या आणि बसता बसता जिजाऊ साहेबांचं असं लक्ष गेलं आणि त्यांना ते हिरवं निशाण दिसलं किल्ल्यावरच.
आणि मासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. शिवाजी राजे लहान असताना बघतायत की मासाहेब रडत आहेत. बोट पकडलं आणि सांगितलं, माँ आप रोती है? राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी सांगितलं, राजे जी हाँ मैं रोती हूं, लेकिन क्यों, का? मासाहेबांनी असं डोक्यावरनं हात फिरवलं, सांगितलं, राजे आमच्या दुःखाचं कारण खूप मोठं आहे, तुमचं वय खूप छोटं आहे, तुम्हाला कळणार नाही. माग सराकले राजेने सांगितलं, मासाहेब आम्ही तुमच्यासाठी कायमचेच लहान राहू. याचा अर्थ मुलगा किती मोठा झाला तरी आईसाठी छोटाच असतो. तेव्हा राजे म्हणतायत, आम्ही तुमच्यासाठी कायम लहानच राहू, पण एक लक्षात ठेवा, आमचं वय लहान आहे, पण तुमचं दुःख समजून घेण्या इथपर्यंत आमचं मन मोठं आहे. सांगा मासाहेब का रडता? त्यावेळेला मासाहेबांनी सांगितलं, राजे ऐका, त्या मेल्या उदयभानाने अनेक असणाऱ्या मुलींना पळून नेलं आणि त्यांना शिलभ्रष्ट केलं. हो, त्या मुलीची किंकाळी आमच्या कानावर येते राजे, आम्हाला हे सहन होत नाही. असं ऐकल्याबरोबर छोटेशे बाळराजे मुठी वाढल्या, दात करकर खाल्ले आणि सांगितलं, मासाहेब हे थांबल्या जाईल. त्यांचं नाव शिवाजी आहे, त्यांचं नाव शिवाजी. हा महाराष्ट्र आहे बा. विठाला नाहीतर आताची पोरं बघा, नवीन कोलगेट आलं आणि पोरग दात घासायच्या ऐवजी खायलाच लागलं आणि म्हणतंय, आयो श्रीखंड बघ ना, तिमूड द्या, मग तसा कशाला खातो, भाकरी घे ना. आता कसं महाराष्ट्राचं व्हायचं या? विनोद सोडून द्या. तात्पर्याचा भाग एवढाच आहे की हे उंच झालेलं जीवन पाहिल्यानंतर लक्षात येते की याचं रिझन काय आहे. तर एकच उत्तर सापडतंय, धर्म धर्म धर्म. आणि तो धर्म आज पायदळी तुडत चाललेला आहे. मी तुमची क्षमा मागून बोलतोय. मला तुम्ही सांगा, मुसलमानाची कुठलीही मुलगी बुरका घेतल्याशिवाय कॉलेजला जात नाही. त्यांना मन नाही का? त्यांना मॉडर्नपणा कळत नाही का? त्यांना लेटेस्ट पद्धतीनं राहू वाटत नाही का? बाहेरच्या जगातलं त्यांना नॉलेज नाही का? त्यांना भावना आहेत का नाही का? या सगळ्याचं उत्तर एकच आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मग त्या मुली असा बुरका घेऊन का जातात असं जर विचारलं त्या मुलीला, तर त्या मुलीचं उत्तर आहे का, ती म्हणते ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण तरी सुद्धा माझ्या धर्माकरता माझा धर्म मला असं ओपन फिरायला परवानगी देत नाही, म्हणून मी बुरका घेऊन बाहेर पडते, त्याशिवाय बाहेर पडत नाही. माझा विषय इथंच थांबूया. मला त्यांच्याबद्दल तिरस्कार आदर अजिबात नाही, पण तुमच्याबद्दल फार मोठा स्वाभिमान आहे. आता मला तुम्ही सांगा, आपल्या मुली बघा सगळे माझ्याकडे बघायला लागले, जणू काय मला लादेनं पाठवलंय. हा, एक तरी भाऊ बोलला का माझी बहीण अशा शॉर्ट कपड्यावर मी कॉलेजला जाऊ देणार नाही? हाय हिम्मत. एक तरी बाप बोलला का माझी मुलगी मी अशा शॉर्ट कपड्यावर जाऊ देणार नाही, हे माझ्या धर्मात चालत नाही, असा एक सुद्धा बोललेला नाही. आणि तुम्हाला माहित नाही, मुसलमान समाजात किती मोठा माणूस झाला, नमाज पाडायला त्याला लाज वाटत नाही. आणि आमचं सालं शाळेचं शिपूर्ड ते देवळात येत नाही का, त्याचं क्रेडिट लूज व्हायचंय. काय करायचं? कधी महाराष्ट्र बदलेल? ही गोष्ट सत्य आहे. शिकलेली माणसं धार्मिकतेला अंधश्रद्धा म्हणतात, धर्माला अंधश्रद्धा म्हणतात. वेड्या हो, हा निव्वळ अज्ञानाचा भाग आहे. आईन्स्टाईन हा शास्त्रज्ञ होता, पण 2 वेळेला दिवसातनं चर्चमध्ये प्रार्थना करायला जात होता. आपल्यात एखादा डॉक्टर इथं आलाय आहे का? एक सुद्धा नाही. बरं डॉक्टर नाहीत का? अहो गिराईक कमी, नुसती हवा घालीत बसली ती. आला असला एखादा तर धन्यवाद आहे. अहो तुम्हाला मला एकच सांगायचंय, तू का म्हणे येथे पाहिजे? अरे ही चांगल्या माणसाचं, खानदानी माणसाचं काम आहे परमार्थ करणं. लक्षात ठेवा, इतरांना येऊ नये असं मी म्हणत नाही, पण खास करून
चांगल्या माणसानं स्वाभिमानानं या, तुमचं जीवन अतिशय उंचवल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला महाराजांना सगळ्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल आदर निर्माण व्हावा आणि तरुणांनी विशेष करून धर्म पालन करावा हा उद्देश ठेवून तुकोबाऱ्या म्हणतात, पांडुरंगा धर्माची तो मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. असं बोलल्यानंतर देवाला आनंद झाला आणि देवानं सांगितलं, महाराज आतापर्यंत अनेक जण बोलले पण असं काही बोलले नाहीत, पण तुम्ही बोललात आनंद झाला. बोला काय पाहिजे तुम्हाला. तुम्हाला माहीत नाही तुकाराम महाराजांनी हे कौतुक करण्याचं कारण आहे, महाराजांना जे बोलायचं आहे ते अजून पुढं आहे. महाराजांना काय बोलायचं आहे ते पुढं आहे, पण हे कौतुक का केलं त्याचं कारण ही पद्धत आहे. कोणाला जर काही मागायचं ठरलं तर अगोदर त्याचं कौतुक करावं. म्हणजे काय, न देण्याची बुद्धी झाली तरी सुद्धा त्याला नाही म्हणता येणार नाही, कारण कौतुक केलं ना. तुम्हाला माहीत नाही, स्तुती केल्यानंतर न पूर्ण होणारी मागणी सुद्धा पूर्ण होते. कशावरून? एक गंमत म्हणून उदाहरण सांगतो. आमच्याकडे अचानक असा उन्हाळ्यातला पाऊस आला, त्याला वळवाचा पाऊस असं आमच्या भागात बोलतात, इकडं सांगली साताऱ्याकडे. वळवाचा पाऊस आला आणि एक बाई त्या पावसात भिजली, तिला सर्दी झाली आणि घरी आल्यानंतर ती सुनबाईला म्हटली, सुनबाई मला जरा सर्दीच झाली ग. सुनबाई म्हटली, अहो माझ्या पण आईला असं शेतात जाऊन भिजली की तिला सर्दी व्हायची. आणि मग काय, ताकाची कढी प्यायला दिली की सर्दी खलास. मग सासू म्हटली, अगं मग मला पण दे ना कढी करून, मला पण खूप सर्दी झाली. सुनबाई म्हणली, दिली असती हो, पण दुपारच्यालाच मुलांनी दूध आपलं ते ताक संपून टाकलं. ती सासू म्हणली, अगं आपण मुंबईत इतका खेड्यागावात आहेत, जा माझं नाव सांग, शेजारने कोण ताक घेऊन ये. आता ही शिकलेली होती पण अनुभवी नव्हती, नवीन होती. ती ताकासाठी तांब्या घेऊन गेली, पण जिच्याकडे गेली ना तिच्याकडे गेल्यानंतर तिला कडक स्वरात बोलली. कडक स्वरात म्हणजे, हो आमच्या सासूबाईनं ताक मागितलंय. ही मागायची पद्धत आहे. आता जिच्याकडे गेली ती बी हिच्यापेक्षा चडाक होती. ती म्हणली, इतक्या कडक स्वरामध्ये बोलतेस, तुझी सासू काय माझ्या म्हशीला खायला घालते का? दूध नाही जा, ताक नाही जा म्हटलं की पिछे मोड. माघारी फिरली. सून माघारी आल्याबरोबर सासूनं वळखलं हिला मागायची अक्कल नाही. तिला सांगितलं, थांब मी जाते. सासू मोकळीच गेली. डबा नाही, तांब्या नाही, गाडगं नाही, काहीच नाही. पण जिच्याकडे गेली तिचं एक लेकरू रस्त्याच्या कडेला खेळत होतं आणि ही कामात होती. ते लेकरू इतकं चिकणं म्हणजे इतकं देखणं होतं. स्पेशल डांबर कंपनीची पार्सल. कलर गेला तर वस्तू फुकाट, गॅरंटेड माल होता. आल्या का लक्षामध्ये, हसल्यावरच दात पांढरं दिसत होतं. ह्या दिवसाचा अंदाज. आणि खेळता खेळता नागपूरची पार्सल खाली आली होती, समजत असेल तुम्हाला. अधूनमधून टेस्ट चालू होती, लहानपण आठवा. आणि असल्या लेकराला ही गेली आणि पहिल्यांदा उचलून घेतलं, तोंडाला पदरानं त्याचं साफ केलं. इच्छा नसताना दोन त्याचं मुखं घेतलं आणि त्या लेकराला असं काकाला घेतलं आणि त्या लेकराच्या आईला चक्क शिव्या द्यायला लागली. रांडाच्या नो कामावर पालथ्या पडलाय. ह्या साताऱ्याकडच्या शिव्या आहेत बरं का, इकडे कोण देत नाही तर वाटतं असले, पण आता ऐकून घ्या, काय हरकत नाही. रांडाच्या नो कामावर पालथ्या पडलाय. लोकांना नवसानं लेकरं व्हायना, ती सोन्यासारखं लेकरू देवानं दिलं, रस्त्याला कचऱ्यासारखं फेकून दिलं. लाजा वाटत का तुम्हाला? एवढी फाड बोलली, पण लेकराबद्दल बोलल्यामुळं आईला वाईट वाटलं नाही. तिनं सांगितलं, या ना थांबा मी चहा ठेवते, मला टाइम नाही. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला काम आहेत ना, मग चहा घेऊ नका, पण जाता जाता ताक तरी घेऊन या. मी तांब्या आणला नाही, माझा तांब्या घ्या, पण ताक घेऊन जा. कशाचा परिणाम? स्तुती. तुकाराम महाराजांना इनडायरेक्ट या विश्वाचं कल्याण करायचं होतं आणि हे इतकं सोपं नव्हतं. आणि हे फक्त देवच करू शकत होता, हे कोणाकडूनही होणं शक्य नव्हतं. हे महाराजांना माहिती होतं, पण देवानं याकरता नाही म्हणू नये म्हणून त्यांनी सांगितलं, पांडुरंगा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. देव प्रसन्न झाला आणि सांगितलं, महाराज बोला ना, काय पाहिजे? दुसरं चरण Mother,
संत तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा तू म्हणतोस म्हणून मी आता बोलतोय. मज सोडावी दातारा कर्मापासून दुस्तरा. सज्जना हो, तुम्हाला कल्पना नाही, तुमच्या अपेक्षेच्या विरोधात ईश्वराची मॅनेजमेंट आहे. बऱ्याचशा बापांना असं वाटतं माझा मुलगा माझी मुलगी कॉलेजला सायन्सलाच जावा, ती डॉक्टर व्हावा आणि मी श्रीमंत डॉक्टराचा बाप व्हावा, असं सगळ्याच पालकांना वाटतं. पण असं घडत नाही. ते डॉक्टर व्हायण्याच्या ऐवजी कंडक्टर होतं आणि रुपयासाठी भांडण घडतं. हे असं का घडतं? त्याचं कारण कर्म आहे. आल्या का लक्षामध्ये? तुमच्या कर्मात जे काही आहे ते तुम्ही चुकवू शकत नाही आणि ती चुकवण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते भोगावं लागतंच. आल्या का लक्षामध्ये? त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. आणि प्रत्येकाचं कर्म सारखं नाही. कुठल्या गरीबाला गरिबी आवडती? कोणालाही गरिबी आवडत नाही. मग सगळे श्रीमंत आहेत का? नाही. आजार कोणाला आवडतो? कोणालाही आवडत नाही. पण सगळे निरोगी आहेत का? नाही. याचं एकमेव कारण हे कर्म आहे. हे कर्म आहे, हे भोगावं लागणार आहे. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कर्मात अशी पावर आहे की कर्मानं देवालाही सोडलेलं नाही. तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहोत. येथे उरून आले अवतार, येरते पामर जीव किती, किंवा त्याच्याबद्दल अभंग सुद्धा आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षेपावला, कर्मे दशरथ मेला, वियोग घडला सीतादेवी. असा इतिहास कर्माबद्दल आहे. म्हणजे कर्म कोणालाही चुकवता येत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा हे तू ठरवलं तर अशक्य नाही. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, विदाऊट तिकीट प्रवास करणं हा गुन्हा आहे. हे खरं का खोटं? खरं. मग जो परिवहन मंत्री आहे तो कधी तिकीट काढतो? नाही. कारण विदाऊट तिकीटचा प्रवास करणं हा गुन्हा आहे. पण त्या खात्याच्या मंत्र्याला तिकीट काढायची गरज नाही का? तो त्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे कर्मा भोगण्याशिवाय पर्याय नाही. पण ज्यानं हे निर्माण केलं आहे त्यानं ठरवलं तर हे अशक्य नाही. विठाला म्हणून तुकाराम महाराज म्हणले, पांडुरंगा एक विनंती आहे. काय? मज सोडावे दातारा कर्मापासून दुस्तरा. आतापर्यंत देवाचा चेहरा असा खुललेला होता ना, आता मात्र तो थोडासा नाराज झालेला आहे. काही काही चेहरे महाराज असे छान असतात की त्यांना पाहून असं मला वाटतं गुड मॉर्निंग, आता गुड नाईट आहे म्हणा, असं म्हणजे इतकं छान. आला का लक्षामध्ये? आणि काही काहींचे चेहरे कायम सुटकी, जणू काय आत्ता बातमी आली एखाद्याचं मेलेची. काही काही माणसं तर तुम्हाला सांगतो इतके खराब चेहरे करतात. जणू काय गौरी फुटलेली दिसती असं चेहरे दिसतात. अहो काय काय हसायला लागले तरी रडल्यासारखी असते ती. कशाला असतोस? इतके चेहरे खराब. खरं सांगतो तुम्हाला, एक मिनटं माझं जरा ऐका. परिस्थिती कशी असू द्या ती बदलवणं तुमच्या हातात नाही. पण चेहऱ्यावरती स्मित हास्य आणण्यासाठी याला करोडपती व्हावं लागत नाही. याला काही एखादी डिग्री घ्यावं लागत नाही. पण काही काहीचं मूळ स्वभाव, काही काहीने ठरवलंच काय अजिबात हसायचं नाही. अरे हे मुडद्याचं लक्षण आहे. चेहरा बदलायचाच नाही म्हणजे मुडदा बदलत नाही, ती मेलेलंच असते. आल्या का लक्षामध्ये? म्हणून ध्यानात ठेवा, एक समर्थाने असं म्हटलंय. काय म्हटलंय? त्यांनी मूर्खाचे प्रकार सांगितलेले आहेत. मूर्ख, पडत मूर्ख, अतिमूर्ख, महामूर्ख. मी त्यात एक शोधून मूर्ख काढलाय. कुठला? विनोद कळून हसल्यानंतर त्याला शहाणा माणूस म्हणावं.
विनोदच कळत नाही त्याला वेडा माणूस म्हणावं, आणि विनोद कळून मुद्दाम हसत नाही त्याला मूर्ख माणूस म्हणावं. त्यातला हा एक भाग आहे. म्हणून देवाचा चेहरा असा गुलाबासारखा, पण नाराज झाले. तुकाराम महाराजांनी पाहिल्यानं सांगितलं काय झालं. ते म्हणले ज्या कर्मानं तुम्ही मला सोडवा म्हणता ना, त्या कर्मानं मला सोडलं ना, मी तुम्हाला काय सोडणार. नाही लक्षात आलं का. एका माणसाला दृष्टीदोष होता, म्हणजे एका माणसाचे 2 माणसं दिसत होते. ते डॉक्टरकडे गेला आणि नेमका दुपारच्याला गेल्यामुळं त्यांचा कंपाऊंडर जेवायला गेला. डॉक्टर एकटा, पेशंट एकटा. त्या डॉक्टरला असं वाटलं आता कंपाऊंडर येऊस तर थांबण्यापेक्षा कोण आहे पेशंट या आतमध्ये. पेशंट कॅबिनमध्ये आला. डॉक्टर त्याला तपासायला लागला. तपासून झाल्यानंतर त्याला प्रश्न विचारला काय होतंय. त्याला सांगितलं काही नाही. मग का आला. दृष्टीदोष आहे, म्हणजे एका माणसाचे 2 दिसतात. डॉक्टर मला तर तुम्ही 2 जण दिसताय. डॉक्टर मला तुम्ही 3 जण कशाला आलात. हा दृष्टांत बरं खरं नाही. फक्त याचा अर्थ असा आहे, देव म्हणतात मलाच कर्माने सोडलं नाही तुला कसं सोडवणार. पण ते तुकोबराय आहेत. तुकाराम महाराज म्हटले देवा अरे हे अगोदर तू ठरवायला पाहिजे होतं किंवा याचा विचार अगोदर करायला पाहिजे होता. मागा मागा म्हणून मागे लागला आणि आता मागितलं तर तू नाराज व्हायला लागला. आणि देवा अरे तू स्वतःला विसरलास काय. अरे तू देव आहे आणि मी तुझा सेवक आहे. तुझ्यासारख्याला माझ्यासारख्याने मागणं काय फरक पडणार आहे. आला का लक्षामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणले 3ऱ्या चरणाला चाल म्हणू नका, टाइम ऍडजस्ट करायचा आहे असं तुकाराम महाराज म्हणले. आल्या का लक्षामध्ये. कारण तुकाराम महाराजांना माहिती हे तयारीतच आहे. सॉरी. तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं पांडुरंगारी तुला काय फरक पडतोय तुम्हाला. आणि कसं असतंय कधी कधी मागणारा मोठा असतो, देणारा छोटा असतो. मग त्या देणाऱ्यावर मागणाराचा भार पडतो. गंमत एकदा अशी झाली. आज शनिवार आहे ना, असा शनिवार होता आणि नवीन टी व्ही आला होता. मुंबईचं एक छोटंसं कुटुंब ते सिनेमा बघण्यामध्ये दंग झालं आणि मुलं सिनेमा बघत आहेत. एक आकर्षण होतं आल्या का लक्षामध्ये. आणि मग ती मुलं बघत असताना, मुलांचे वडील बघत असताना आईनं विचार केला मी बी सिनेमा बघत बसलं तर खायचं काम आहे. म्हणून ती स्वयंपाकाला लागली. आणि स्वयंपाकाला लागल्यानंतर ही गोष्ट मुंबईतली आहे बरं का. मुंबईतले लोक जेमतेम स्वयंपाक करतात, शिल्लक अजिबात ठेवलं नाही पाहिजे. आणि म्हणून ती कणिक काढली चपात्याची. मुलीला विचारती बीबी किती चपाती खाणार. ती म्हटली मम्मा मी 1 चपाती खाणार. बंड्या तू. मी पण 1 चपाती खाणार. आहो तुम्ही. तो म्हणला मी पण 1च चपाती खाणार. ती म्हणली तुम्ही 3 जण 1-1 खाणार, मग मी कशाला जास्त खाऊ. मी सुद्धा 1च चपाती खाणार. अशी मोजून 4 चपात्याची कणिक मळली. कवटा एवढी झाली. आणि ती चपाती मळून झाल्याबरोबर चपात्या झाल्या. आता ते कुकर असल्यामुळे फटकन सगळं उरकलं. शिट्टी झाली आणि मग सगळं तयार झाल्याबरोबर मुलं हात धुतली, डायनिंग टेबलवरती जेवायला बसली, ताटं केली. आता जेवायला तोंडात घास घालणार इतक्यात बेल वाजली. वाजल्याबरोबर मुलांना सांगितलं थांबा मी बघते. आणि तिनं दार उघडलं, कारण मुंबईत कायम दार बंद असतं. फरक इतकाच की बाहेर गेल्यावर बाहेरून कुलूप असतं आणि आत असल्यानंतर बाहेर उघडं असतं आणि आतून कडी असते. दार बंद. आणि म्हणून तिनं दार उघडलं, बघितलं तर फेट्यावाला खेड्यागावचा 5 पाचुंदे खाणारा पाहुणा आला. हो. आणि तो बी लांबचा नाही, धाकट्या बहिणीचा सक्का सासरा. आणि मग तिनं मुलांना असा इशारा केला. काही काही मुलं इतकी तेज असतात बुद्धीनं. इशारा केल्याबरोबर मुलं ताटावरनं उठली. तिनं ते सगळं झाकापाकी केली आणि त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं. हे आपली संस्कृती आहे, हे आपले संस्कार येतात आल्या का लक्षामध्ये. आणि मग ते हातपाय धुतले आणि सांगितलं मामांजी खेडेगावातनं आलाय, खूप प्रवास झाला आहे, आता थकले तेव्हा आता पाहुणचारात वेळ घालवण्यापेक्षा लागली जेवून घ्या. आता ते म्हातारं जुन्या काळातलं असल्यामुळे त्यानं सांगितलं पोरी ही गोष्ट खरी आहे, पण स्वयंपाक केला का. कारण तिला काय माहिती ही मॉडेल किती अवरेज देते ती. तिला अंदाज नव्हता. तिला वाटलं चौघाचं जेवण आहे, हे वयस्कर म्हातारं किती खाणार आहे.
आता मुंबईतलं जीवन म्हणजे सकाळी उठलं की चहा पाव, वजन केलं की आत पाव, त्यांच्यात कुठं लय जीवित वाटत आलं का लक्षामध्ये. आणि मग ती त्या म्हाताऱ्याला सांगितलं होय स्वयंपाक केलेला आहे बसा जेवायला. म्हातारं जेवायला बसलं, 5 मिनिटात वरणा सकाळ संपलं. आता लाज का उगाच आपलं त्यांना विचारलं काय हवं आहे का असं म्हटल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने सांगितलं काय हवं आहे का नाही, आत्ताशी सुरुवात झालेली आहे. ती म्हणली तुमची सुरुवात झाली पण इथं तर शिल्लक काही नाही. विठाला विठाला तुम्हाला सांगायचं दृष्टांत संपला सिद्धांत आहे का. इथं खाणाराचा वाढणारावर बोजा पडलेला आहे. आता मी तुमच्या गावात येऊन बराच वेळ झालोय. आमच्या महाराजांनी मला पंक्तीला तिथं जेवायला नेलं. इतकं सुंदर जेवण. त्यांना जर मी म्हटलं असतो मला एक चपाती देता का व संग, अहो आता एवढी पंग तुटली, एक चपाती म्हणजे काय बाबा होती का. तसं तुकाराम महाराज म्हणले देवा आणि तू विश्वाचा मालक आहे आणि मी तुझा सेवक आहे, माझ्या मागण्यानं तुला काय फरक पडणार आहे. आता असा करेक्ट तुम्हाला कळण्यासाठी एक छोटासा लेटेस्ट दृष्टांत देतो. नवीन पुलावरनं तरुण हत्ती निघाला. नवीन पुलावरनं तरुण हत्ती निघाला आणि त्या हत्तीच्या डोक्यावर एक माशी बसली होती. माशी सगळ्यांना माहिती आहे ना माशी. आणि ती माशी विचार करायला लागली काय, हत्ती तरुण आहे आणि पूल जुना आहे, हत्तीचा बोजा अधिक माझा बोजा, कोण म्हणतंय माशी, दोघाच्या बोजानं पूल मोडेल म्हणून ती माशी हत्ती पुलावर आला की ती आकाशात उडाली. हत्तीनं पूल पास केला आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर बसली आणि त्या हत्तीच्या कानात म्हणती काय गजराज कळले का माझी बुद्धिमत्ता. तुम्हाला काय झालं, अरे तू ज्या पुलावर आलास ना तो पूल जुना आहे, तू तरुण आहे आणि तुझ्या डोक्यावर मी बसले होते तेव्हा मी विचार केला काय, तुझा बोजा अधिक माझा बोजा, दोघाच्या बोजानं पूल मोडेल म्हणून तू पुलावर आला की मी आकाशात उडाले, तू पूल पास केला पुन्हा डोक्यावर बसले. कसं वाटते. हत्ती म्हणला तू डोक्यावर होतीस होय, आता त्या हत्तीला याचा काय बोजा होणार आहे त्या माशीचा. त्याप्रमाणे हत्ती म्हणजे देव आहे आणि माशी म्हणजे तुकोबरा म्हणतात मी सेवके. करशी अंगीकार तरी काय माझा भार, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा विठोबा ध्यान विसावा म्हणून पांडुरंगा अरे तू आमचं जीवन आहेस, आम्ही तुला नाही सांगायचं तर कोणाला सांगणार. मग सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा असा यथामथी यथावकाश या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. पण अजून थोडासा टाइम बाकी आहे. त्यामुळं मग वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमाप्रमाणे अशी एक आम्हाला शिकवण आहे की वेळेत अभंग सोडून शंका समाधान नावाचा एक विषय असतो. तेव्हा आता शंका अशी आहे, तुकाराम महाराज म्हणले पांडुरंगा मला कर्मापासून सोडवा. आता तुकाराम महाराजच म्हणतात की कर्मानं देवालाही सोडलं नाही, मग कर्मापासून सोडवा असं का म्हणतात. आणि शेवटी काय झालं एवढं उत्तर देतो आणि थांबतो. विठाला पहिला उत्तर असं आहे, कर्मानं देवालाही सोडलं नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. पण तरी मला कर्मापासून सोडवा असं का म्हणतात त्याचे 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे प्रत्येक जीवाला 3 गोष्टीची गरज आहे. अन्न, धन आणि मान. अन्न वस्त्र निवारा त्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याही पेक्षा धन, मान आणि अन्न या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. कलियुग आहे, अन्नमय प्राण आहे
अन्नाशिवाय जास्त काळ उपाशी जगू शकत नाही, म्हणजे अन्नाची गरज आहे. दुसरी गोष्ट, आपण माणसं आहोत. माणसाच्या जीवनामध्ये नुसत्या जगण्याला किंमत नाही, तुम्ही किती सन्मानानं जगता याला जास्त महत्व आहे. मित्रांनो, अपमानानं जगणं सुद्धा मृत्यू समान आहे, म्हणून मानानं जगावं हे शास्त्र आहे. ज्ञानोबा सुद्धा लिहितात, जाणतेने तवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे. जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत जगण्याचा अर्थ आहे. ज्या दिवशी अपमान होईल त्या दिवशी आयुष्य नाही संपलं तरी मरणात जमा आहे. म्हणजे मान हवा आहे. आणि हे कलियुग आहे. कलियुगामध्ये मान कोणाला मिळतो? सोपं उत्तर आहे, धनवंत पुरुषालागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्याकडं धन आहे तो कसाही असू द्या, त्याच्याकडं धन आहे ना, त्याला जगामध्ये मान आहे. तुम्ही बघा, कुठलाही माणूस श्रीमंत असला की लोक त्याचा आदर करतात. आप्पासाहेब, तात्यासाहेब, काकासाहेब, रावसाहेब, हे जे एक्स्ट्रा साहेब लागल्या जातं ना, हे पैशामुळे. अलग लक्षामध्ये, पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. एकच नाव पण क्वालिटी तीन. परिस्थिती अनुसार उत्कृष्ट परिस्थिती असेल तर परशुरामजी या, मध्यम परिस्थिती असेल परसू ये, आणि वाईट परिस्थिती असेल परशा तिकडे बस. पैशाप्रमाणे लोक वागतात. अलग लक्षामध्ये, म्हणून पैसा गरजेचा आहे. आणि पैसा असला की तुम्हाला मान आपोआप देतात, कारण हा कलियुगाचा नियम अशा प्रकारची नाही. आणि ही गोष्ट आता तुम्ही ऐकली, अन्न, धन आणि मान, तिन्ही गोष्टीची गरज आहे. पण तिन्ही गोष्टीची गरज आहे ही गोष्ट खरी आहे, पण तिन्ही गोष्टी सगळ्यांना भेटत नाही का, तर या तिन्ही गोष्टी कर्मावर अवलंबून आहेत. अन्न, मान, धन हे तो प्रारब्ध अधीन. आल्या का लक्षामध्ये? काही काही माणसाचं असं नशीब असतं, कधी चांगल्या कार्यक्रमाला जातच नाही. कुठं निघाला? मौतीला. कुठं निघाला? दशक्रियेला. कुठं निघाला? मी म्हणतो एकदा तरी सत्काराला जा ना. जीवनच काही काही लोकांचं असं वाईट असतं. आणि म्हणून तीन गोष्टीची गरज आहे, आणि तिन्ही गोष्टी ह्या कर्मावर अवलंबून असल्यामुळे तुकोबऱ्या म्हणतात, मला कर्मापासून सोडवा. दुसरा भाग असा आहे की तुम्ही जर कितीही चांगलं वागत असाल आणि तुमचं कर्म जर वाईट असेल तर चांगलं वागून सुद्धा वाईटच होतं. का? कर्म वाईट आहे. आणि तुमचं कर्मच जर चांगलं असेल, तुम्ही किती वाईट वागा, काय फरक पडत नाही. असं म्हणायचं आहे का तुम्हाला की गावातल्या सगळ्या लोकांनी न मागता 2-2 लाख रुपये दिलेत? अहो, काही काही देत बी नाही तर इकडे येत बी नाही, पण तरी त्यांच्या घरी काही कमी नाही, मस्त मजेत येत ती. अलग लक्षामध्ये, ती उलट ही कधी संपणार आहे, झोपा लागून द्याय ना, ती रातभर ओरडते ती. अलग लक्षामध्ये, तरी ती मजेत येत. हा काय प्रकार आहे? त्याचं कारण आहे, हा माणूस चांगला नाही पण त्याचं कर्म चांगलं आहे. अलग लक्षामध्ये. हो. आणि म्हणून आता या दोन्हीत मिळून एक दृष्टांत सांगतो. आता सगळं सांगायला इतका वेळ नाही. जर कर्म चांगलं आहे आणि माणूस वाईट वागत असेल तर वाईट वागत सुद्धा त्याचं चांगलंच होतं. आणि कर्मच वाईट असेल, किती चांगलं वागा, परिणाम वाईटच होणार. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगतो तुम्हाला. आता एक दृष्टांत सांगतो. पहिला दृष्टांत आपण असं सांगूया की माणूस चांगला आहे आणि कर्म वाईट आहे. आता चांगलं वागून सुद्धा कसं वाईट होतं हे कळण्यासाठी एक दृष्टांत. आता कीर्तनातला दृष्टांत आहे. कीर्तनातला दृष्टांत खरा नसतो, त्यातला सिद्धांत खरा असतो, म्हणून कुणी मनाला लावून घेऊ नका. आणि त्यातले त्यात माझं कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाच्या दुकानासारखं आहे. रेडीमेड कापडाच्या दुकानामध्ये कोणाचंही माप घेतलेलं नसतं, पण एखादं तरी शर्ट बसतं. अलग लक्षामध्ये. तसं मला तुम्हाला कोणाला काही म्हणायचं नाही, पण एखादं वाक्य एखाद्याला तरी फिट बसतं, म्हणून राग मानू नका. एक ब्राह्मण होता, इथला गावातला नाही, गोष्टीतला. आणि तो गंगेवरती स्नान करायला गेला. स्नान झाल्यानंतर त्यानं सूर्याला अर्घ्य दिली आणि पुन्हा तो आचमन करू लागला. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, विष्णवे नमः, असं आचमन करायला लागला. आचमन करता करता गंमत अशी झाली की त्या पाण्यामध्ये वाहत वाहत एक खरकाटा भाताचा कण त्या पाण्यात आला आणि यानं पाणी पेल्यावर पोटात गेला. पोटात गेल्यावर त्याला संशय आला, भात कुठनं आला.
आता गुळणा करावा ग बसावं, पण त्याला संशय आला, भात कुठणारा. इकडं तिकडं बघायला लागला, एक बाई भांडे घासत होती. हा म्हणला तिकडं आला वाटतं, आता तरी ग बस. त्या बाईकडे ताना ताना करत गेला, तिला शिवायच द्यायला लागला. बाई तुम्हाला लाज नाही? ती म्हणली काय झालं? काय झालं म्हणजे काय? आम्ही खाली स्नान करतोय आणि तुम्ही चक्क वर भांडे घासता. ती म्हणली मग भांडे घासता ही गंगा आहे, ही का कोणाच्या मालकीची आहे का? ती म्हणली तो मला तसं नाही हो, मग तुमच्या भांड्यातला खरकाटा भात माझ्या पोटात गेला. ती म्हणली खरंच? हो हो खरंच, तुमच्या भांड्यातला खरकाटा भात माझ्या पोटात गेला. बाई म्हणली लांब न बोला, का मला अडचण आहे. आता किती लांब गेलो. मग तो म्हटला अयो रामा हे पाप, ही बेळगावची भाषा आहे, अयो रामा हे पाप की हो. आता म्हटला हे पाप फेडण्यासाठी काशीलाच जातो. ते उपाशी चालत काशीला गेलं आणि तिथं गेल्यानंतर एक सुंदर घर बघितलं. दारी तुळशी वृंदावन आहे, सडा घातलेला आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत. हे फक्त तुमच्याकडे पाहायला मिळतं बरं, आमच्याकडे अंगणच नाही, भिताडालाच जागा नाही, अंगण कुठं ठेवायची त्याला, लई गर्दी. जाऊ दे आता पुन्हा कधीतरी बोलेल. तेव्हा असं ते पाहिलं आणि मग त्याला बरं वाटलं आणि त्यानं असं दार वाजवलं आणि वाजवल्याबरोबर एका बाईनं दार उघडलं. तरुण होती, डोक्यावरून पदर घेतला होता. बघा किती छान दिसत आहेत आमच्या माता भगिनी. तुम्ही खरं तर आपल्या धर्माला राखलेलं आहे. आमच्याकडे फार वाईट परिस्थिती आहे. पुण्याला मुंबईला जर तुम्ही आमच्याकडे आलात ना, एरवी सोडा हो, लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा करताना सुद्धा डोक्यावर पदर नसतो नवरीच्या. सासू म्हणते सुनबाई अगं थोडा जरी पदर घसरला तर आम्हाला नको ते ऐकावं लागतंय, निदान पूजा होस तरी पदर घे. तर ती सून हळूच म्हणते ईश गावंडळ कुठली. आता या हाडळीला कसं समजून सांगावं, पदर घ्यायचा असतो. खूप काळ बदलत चाललाय, आला का लक्षामध्ये. असा पदर घेतलेला मला खूप गंमत वाटते. आमच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 5 राष्ट्राचा दौरा केला, पण इंचभर सुद्धा पदर मागं गेला नाही. हा भारताचा इतिहास नाही, जगातला इतिहास. किती मोठा महिलांचा सन्मान आहे. पण हल्लीच्या मुलींना ह्या गोष्टी आता वाईट वाटतात. आल्या का लक्षामध्ये. मी कालच सांगितलं, बाईचं कौतुक करायचा अधिकार फक्त तिच्या नवऱ्याला आहे. त्यानं तिचं कौतुक करावं हे शास्त्र आहे. पण ती नवरा तिचं कौतुक करत नाही. पण तिला जर कोणी म्हटलं का नाही वाव यू आर इज द व्हेरी ब्युटिफुल, ती म्हणते थँक्यू, गाढव कुठली. कोणालाही असं म्हणून द्यायचं नसतं. तुम्ही जुन्या महिलांना असं बोलून बघा, ती म्हणती दुष्ट कुठला, त्याची नजर चांगली नाही. हो, तुम्हाला त्या बाईला खुश करायचंय ना, तिच्या लेकराचं कौतुक करा, मग बघा तिला बरं वाटतं. काय हो तुमचं गोंडस लेकरू भलं डांबर पार्सल का ना. तुम्ही म्हणा, ती म्हणते या ना चहा तरी घ्या, याचा नंबर घ्या, यांचा नंबर घ्या, पुन्हा आमच्याकडे म्हणजे आईला बरं वाटतं. आल्या का लक्षामध्ये. तसं तिनं पदर घेतला, दार उघडलं. काकांनी पाहिलं, कोण आपण? मी ब्राह्मण, मला लोक आवडीनं काका बोलतात. काय हवंय? काही नाही, मी काही कामानिमित्त काशीत आलोय, फक्त मुक्कामापुरती 1 दिवस जागा मिळेल का? बाईनं सांगितलं काका एवढं मोठं घर देवानं दिलंय आणि एवढ्या मोठ्या घरामध्ये आम्ही फक्त 3 माणसं आहेत, माझी 2 मुलं आणि मी एकटीच आहे, या तुम्ही काय संग येणार आहात का? आणि अतिशय आदरानं त्यांना आत घेतलं आणि त्या काकाने तिथं मुक्काम ठोकला आणि स्वतःच्या मुलांना जेवण घालताना त्या बाईला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आल्या अतिथी आदरी या होणी धर्म कोणता. आणि मग त्या बाईला असं वाटलं आपल्या दारात अतिथी आलेला आहे, बिचारा कोणी का असाना ब्राह्मण आहे आणि आपल्या दारात उपाशी राहणं हे चांगलं नाही. कारण दारात आलेला माणूस जर उपाशी राहिला तर आयुष्यात आपण केलेलं पुण्य तो घेऊन जातो आणि आपण एवढ्या तुकड्यासाठी पुण्य सगळे गमवतो. म्हणून तुम्ही पोटभर नाही दिलं तरी घासभर तरी द्या. म्हणून जुन्या काळामध्ये माणसं दारं उघडी ठेवायची जेवायची का? एखाद्या वेळेस कुत्रा आलं तर तुकडा टाकता येईल, त्याला बिना झोळीचा धर्म म्हणायचे. ही हल्ली शिकलेली लोक दारं बंद करू करू जेवते. ती कुत्रे पुद्धा आता जरा बदलले, ती दार बंद केलं की ते असं पायानं उघडताना असं डोकं होतात मध्ये आणि आत तोंड घातलं की हा म्हणतो आहा, तरी ते कुत्रा असं शिपूट करतं. कशासाठी हो? तुकड्यासाठी नाही. ते त्याला समजून सांगते मागच्या जन्मात मी सुद्धा माणूस होतो, एक तुकडा कोणाला दिला नाही, परिणाम कुत्रा झालो, तू तरी निदान असं करू नको.
तुझं चांगलं व्हावं म्हणून सांगतोय रे. असं करू नको, तुकड्यासाठी शिपूट आलत नाही, त्याला समजून सांगते. आणि म्हणून तिनं त्या काकांना विचारलं, काका तुमच्यासाठी काही स्वतंत्र वेगळं काही केलं नाही, पण जे माझ्या मुलांना केलं त्यातले 2 घास तुम्ही का प्लीज माझ्या दारात उपाशी राहू नका. काकाने खा म्हटल्यावर असा राग आला. काकाने अशा उच्च स्वरात सांगितलं, नाव काढू नका खाण्याचं, खाण्यापायचं कशी आलोय. ती बाई म्हणली, तसं नाही, माझ्या हातचं चालत नसलं तर काय हरकत नाही, पण माझ्या दारात उपाशी राहू नका, मी शिदा देते, तुमच्या हातानं करून खा, पण खा. मग काका म्हणले, चालेल. नाही चालून काय करतोय, 15 दिवसाचं रान तापलेलं होतं. त्यावेळेला ह्या सासरवाड्या नव्हत्या, म्हणजे ढाबे हॉटेल असलं काही नव्हतं, पक्का उपाशी होता. मग त्यानं सांगितलं चालेल. तर ती बाई अतिशय सात्विक असल्यामुळं तिनं चांगल्या प्रतीचा भात काढला. चांगल्या प्रतीचा म्हणजे आंबे मोहर, बासुमती वगैरे अशा चांगल्या प्रतीचा, आणि चांगला स्वच्छ केला आणि काकांच्या पुढे ठेवला. काकाने पाहिलं, चांगल्या प्रतीचा भात काढला, चांगला स्वच्छ केला, म्हणजे याचा अर्थ हिच कॅरेक्टर इज करेक्ट, म्हणजे चारित्र्य संपन्न पाहिजे. मग सांगितलं तुम्ही भात केला तरी चालेल. ती म्हणली बरोबर. आणि मग तिनं पटकन भात केला. आणि जुन्या काळामध्ये थाळे होते काशाचे, त्या काशाच्या थाळ्यात वाढला. काळाच्या ओघात थाळा गेला बुवा. थाळ्याच्या आकाराच्या आता स्टीलचे ताट आले, चौकोड खाली, मधीच वर, दाबलं की खाली जातं, सुटलं की थोबाडावर येतं. कोणी निर्माण केलं असं देव जाणे. आणि मग थाळ्यात भात वाढला, 2 किलोचा भात वाढला. आणि तूप टाकलं. शास्त्र आहे, तुपानं अन्न शुद्ध होतं, नामानं शरीर शुद्ध होतं, ध्यानानं हृदय शुद्ध होतं, आणि दान केल्यानंतर धन शुद्ध होतं, हे शास्त्र आहे. तूप टाकलं. आता हल्ली जेवायला चांगलं असतं, पण एखाद्या वेळेस विचारलं का हो थोडं तूप, ती म्हणते तूप चूप, तूप देत नाही. पण तुपाशिवाय अन्न पवित्र होत नाही. तूप टाकलं, काकाने पाणी फिरवलं, नमस्कार केला, अशी गाडी आवरेज द्यायला लागली. 5 मिनिटात थाळा मोकळा. हाताला मीठ लावला आणि काकाने हात धुणार इतक्यात त्या बाईनं खाली बघून एक प्रश्न विचारला, काका एक शंका आहे. काकानं डावा हात पोटावर फिरवला आणि सांगितलं, अख्खी काशी शांत झाली, काय असेल ते बोला. मग बाईनं सांगितलं, असं काही नाही, पण मी गीतेत एक वाक्य ऐकलंय, काय, गहनो कर्मणा गती, ही कर्माची गती गहन आहे. काका म्हणले, माझी अख्खी गीता पाठ आहे, फक्त तुमची समस्या सांगा. मग तिनं डोळ्यात पाणी आणलं, सांगितलं, काका क्षमा करा, तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात, मी सुद्धा ब्राह्मणाची मुलगी आहे, वडिलाकडचं आडनाव कुलकर्णी आहे, आणि कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना बापानं लग्न केलं, एका वर्षात एक मुलगा झाला, आणि तो मुलगा नुसता 2 महिन्याचा असताना नवरा ॲक्सिडेंटमध्ये मेला. आणि तो झालेला मुलगा लहानाचा मोठा झाला. आता त्याला त्याच्या पायावर उभा राहण्यासाठी मी कुठंतरी असणारे काम करावं असं मनात आलं. म्हणून मला एका कंपनीचा कॉल आला, आणि त्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले. आणि काका तिथं नशिबानं घाला घातला. काय झालं, त्या कंपनीमध्ये मी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले ना, तिथं असे अनेक लोक आले होते. तिथं कामाला लागण्याच्या ऐवजी तिथं आलेल्या लोकांपैकी एकाच्या प्रेमात पडले, तिथंच पुन्हा रजिस्टर लग्न केलं, आणि बोला त्याच्यापासून एक पोरग झालं. पण त्या पोराचा बाप मुसलमान आहे. तेव्हा शंका अशी आहे की मी ब्राह्मणाची आहे म्हणून मंज करू, का त्याचा बाप मुसलमान आहे म्हणून सुद्धा करू. असं बोलल्याबरोबर काकाचं इतकं टेम्परेचर चढलं. काकाला सांगितलं, स्टॉप इट, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नंतर, पहिला माझा प्रश्न. काय, एक भाताचा शीत पोटात गेला तर मी काशीत आलोय, तुझा 2 किलो भात खाल्ला, मी कुठं जाऊ? मी ब्राह्मण आहे म्हणून समाधी घेऊ, का तुझं खाल्ल्यामुळे कब्रस्तान बांधून घेऊ? मला सकाळी फोनवरनं उत्तर द्या, एका शीताला काशी तर 2 किलोला कुठून? दृष्टांत संपला. शेतंत आहे का, माणूस वाईट नाही, पण कर्म वाईट आहे, चांगलं वागून सुद्धा वाईट होत आहे. आता शेवटचा उलटा प्रश्न आहे, माणूस वाईट आहे आणि कर्म चांगलं आहे, वाईट वागून सुद्धा कसं चांगलं होतं बघा. 2 नवरा बायको होते, लक्ष देऊन ऐका, 2 नवरा बायको होते, नीट ऐका, 2 नवरा बायको होते. तुमच्याकडे तिघ असतात का? अहो, ही मराठी भाषा आहे. 2 नवरा बायको होते, याचा अर्थ लग्न झाल्यावर बरेच वर्ष हे दोघंच होते, म्हणजे लेकरं नव्हते, याला म्हणतात 2 नवरा बायको होते. आणि पैसे इतके होते, ठेवायला जागा नाही.
आणि मग बायको म्हणली एवढा मोठा सप्ताह चालू केलाय, त्या बाळासाहेब महाराजांना लई मोठं मोठं बुवा बोलवले, ती खर्च वाढलाय, देवानं आपल्याकडे इतकं पैसे दिलाय, ठेवायला जागा नाही. आणि देव बी असा खेळी आहे, ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत ना त्यालाच लई पैशाचे हाव. नवऱ्याला 2 लाख रुपये पगार, बायकोला 1.5 लाख रुपये पगार, आणि त्यांच्याच दारापुढं एवढा मोठा बोर्ड कशाचा, इथे पिक्को फॉल करून मिळेल. बाकीची जळले ती सगळी. काय संसारिकांचं जीवन आहे. हो. आणि तुम्हाला सांगायची ती बायको म्हणली त्या बाळासाहेबांना 1-2 लाख रुपये देऊन टाका देणगी म्हणून. तुम्हाला काय आपल्या नशिबात कळत नाही, सप्त्याला 2 लाख रुपये दिले की 4 लाख घरात आहेत, अगोदरच पैशाला जागा नाही. ती म्हणली अगं बाई एक पर्याय आहे. काय? तुम्ही राजाचा काहीतरी गुन्हा करा, म्हणजे तो आपल्याला दंड करेल, आणि मग दंड केल्यामुळे आपण त्या दंड भरू, म्हणजे त्याला समाधान आपल्याला समाधान. हा म्हणला ही गोष्ट खरी आहे. हो. राजा बसला होता असा सिंहासनावरती, बिना परवानगीचा आत गेला, पायातला बूट काढला फेकूनच मारल्याबरोबर खेड्या गावातला नेमबाज गडी राजाच्या असा कानफडात बूट लागला, राजा खाली पडला. असा राजा घाबरला, कारण पहिल्यांदाच मार खाल्ला होता. राजा घाबरला. हो. आणि त्याच्या डोक्यातला मुकुट चेपला. तोपर्यंत याला इकडे शिपायानं पकडला, हे मूर्खा काय करतो. हे म्हणला मारायचं नाही, काय दंड करायची ती करा, पैसे भरायची तयारी, फक्त मारायचं नाही, आपण त्याच्यासाठी झालो आहे. तोपर्यंत तिथून राजानं पाहिलं यानं बूट मारला तर ती मुकुट चेपला होता, पण किती मुकुट चेपला म्हणून बघायला गेला तर त्या मुकुटातून बोटासारखा साप बाहेर आला. राजा तिथूनच ओरडला, थांबा, याला मारू नका, यानं जर बुटाड मारलं नसतं तर हा साप मला चावला असता, मी मेला असतो, त्याला 2 लाख रुपये द्या. बुटानं हाणून सुद्धा 2 लाख रुपये मिळाले. उद्या सकाळी हा प्रयोग तुम्ही करू नका, तुम्हाला डबल मार खावा लागेल. सत्कार केला, 2 लाख रुपये दिला आणि त्याला घरपोच केला. आणि बायकोने विचारलं किती दंड झाला, तो म्हणला दंड बक्षीस मिळालं. ती म्हणली अगं बाई जाऊ द्या, आता एक फायनल वाक्य सांगते. काय? किती गडी शांत असू द्या, बायकोचा अपमान कोणाला सहन होत नाही. बापाचा झाला तर आपण म्हणतो बाबा कुठं लोकांच्या नादाला लागतात, आईचा कोणी अपमान केला तर तो म्हणतो रोज उठून एकामेकाची तोंड बघायची, असं करून चालतं का? पण बायकोच्या आपल्या समोर एखाद्याने खान तर मुस्करा दिली, आपण म्हणू का थँक्यू? कसं शक्य आहे? हो, सहन होत नाही. मग तुम्ही काय करा, राणीचा अपमान करा, मग तरी राजा दंड करेल. तो म्हणला हा हे सोपं आहे. पाठच गेला, राणी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेली आणि तो तिथं गेला. आता ज्यानं राजाला वाचवलं त्याला कोण अडवणार? राणीच्या मालात गेला, ते विचारलं कुठे आहे राणी, म्हणजे स्नान करते. ती निघाला बाथरूम कडे. 2 दाशी पुढे आल्या, मला पुढे जाऊ नका, राणी स्नान करते. तुम्हाला वा वाजवला, दोघींना ढकलून दिलं, डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरला. तुम्ही डोकं चालवायचं नाही, त्याला फक्त गुन्हा करायचा, इतकंच आहे. आलं का लक्षामध्ये? आत गेला आणि त्या राणीला हाय तसं हात धरला आणि बाहेर ओढलं. काय त्याचं नशीब सिकंदर, राणीला बाहेर ओढलं, बाथरूमचं भिताडच पडलं. राणी इतक्या मोठ्यानं वराडली, राजा पळत आला. मला काय झालं? अहो म्हणजे काय योगा योगे, ज्या बिचाऱ्यानं काल तुम्हाला वाचवलं त्यानं मला आता वाचवलं, यानं हाय असं ओढून काढलं नसतं तर हे भिताड अंगार पडलं असतं, मी मेली असती. प्लीज माझ्यासाठी नाही म्हणू नका, त्याला 5 लाख रुपये द्या. 5 लाख रुपये देऊन सत्कार केला. उद्या पाठ उठून हा प्रयोग तुम्ही करू नका, माझ्या सहित तुम्हाला ताणून मार दिली. तुकाराम महाराज म्हणतात की ही कर्माची दशा अशी आहे, पण शेवट याचा असा आहे की तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा कर्मानं देवाला सोडलं नाही, पण देवाचीच कृपा झाली तर कर्म शिल्लक राहत नाही, असं नाथांचं प्रमाण आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला, किंवा महाराजांचंही प्रमाण आहे. तुका म्हणे हरी काही उरुनिधी उरी, त्याची सरली झार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर श्री हरिभक्त परायण धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पाईक, पण यथामथी येता का शाभंग घेऊन देव समान सर्व टाळकरी. आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज, तुम्ही सर्व सज्जन मायबाप, मृदंगमणे गायक, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. जनक राजानंतर आजच्या काळापर्यंत
जर एखाद्यानं विचारलं जीवनमुक्त पुरुष कोण आहे, तर जनक राजापासून आजपर्यंत जीवनमुक्त पुरुष म्हणून एक साधू परिचित आहे. त्यांचं नाव आहे प्रेमानंदजी महाराज वृंदावन. हे आजच्या मितीला जीवनमुक्त पुरुष आहेत. पीठाधीश, लक्षाधीश असे करोडो लोक आहेत. पण जीवनमुक्त म्हणून पुरुष जर कोणी असेल तर ते फक्त प्रेमानंद महाराज आहेत. आज जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात, 2 नाही 3 नाही 18 वर्ष झालं दोन्ही किडन्या फेल आहेत. तुम्हाला नुसता ताप आला तरी तुम्ही कीर्तनाला येत नाही. दोन्ही किडन्या फेल आहेत. 18 वर्ष झालं. बीपी हाय आहे, शुगरही वाढलेली आहे. पण चेहऱ्याकडे जर पाहिलं तर त्यांच्यासारखा आनंद जगात कोणाला नाही. आणि 85 वर्षाचं वय असून चेहऱ्याकडे पाहिलं तर असं तेज आहे. 26 वर्षाची मुलगी सुद्धा लाजेनं मान खाली घालेल इतकं तेज आहे. त्याचं कारण हे जीवनमुक्त पुरुषांचं लक्षण आहे. म्हणून तुम्हाला मी एक विनंती करणार आहे की त्या महाराजांनी एक निरोप दिला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला थांबलं. तो निरोप सांगायचा आहे की हे कलियुग आहे. कलियुगामध्ये परमार्थ करणं म्हणजे वादळात दिवा लावल्यासारखं आहे. पण एक गोष्ट चांगली आहे. काय? तुम्ही राधेचं भजन जर केलं, राधेचा जर जप केला तर तुम्हाला तात्कालीन आहे त्या परिस्थितीवरती मात करता येईल आणि तुमचं जीवन बदलल्या जाईल. म्हणून महाराजांची एक विनंती आहे. मी तुम्हाला एक तारीख सांगणार आहे. 16 डिसेंबर सकाळी 8:30चा व्हिडिओ बघा, त्यांचा लाईव्ह. त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः आहे त्यांच्याकडे गेलो होतो आणि महाराजांनी ही गोष्ट मला सांगितली की 24 तासातले 24 मिनिटं फक्त तुम्ही राधा राधा असं जप करा. माळ गळ्यात पाहिजेच असा नेम नाही. माळकरी असू द्या नाही तर नसू द्या, फक्त राधा राधा असं 24 मिनिटं फक्त म्हणा. 1 वर्षाच्या चेंज ऑफ द लाईफ वाईन विल पॉवर्स ही अनुभूती आपल्याला येईल. म्हणून माझे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण फक्त 24 मिनिटं राधा राधा असं म्हणायचं आहे. आणि म्हणत असताना एकच वाटतं, काय दुसरा कुठलाही विषय डोक्यात आणायचं नाही. एवढंच करा, तुम्ही म्हणाल ती गोष्ट होऊ शकेल इतकं सामर्थ्य या असणाऱ्या नामामध्ये आहे. आता वेळ संपल्यामुळे जास्त बोलत नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण राधा राधा असं फक्त 24 मिनिटं म्हणायचं आहे. आम्ही राधा राधा म्हणू असं कोण कोण आहे, एक वरात करायचा फक्त असा. छान करा खऱ्या. ज्यांनी ज्यांनी वरात केला त्यांनी काळजी करू नका, तुमची जबाबदारी राधा राणीनं स्वीकारलेली आहे. पण ज्यांनी मुद्दाम वरात केला नाही त्यांनी सावधान. कशाच्या गमेंडीत तुम्ही? अरे तोंडात घासल्याला घास सुद्धा गिळायचे तुम्हाला अधिकार नाही. म्हणून ह्या कलियुगामध्ये घमेंडीत जाऊ नका. तुमच्या पाया पडतो. चुकून जरी तुमच्याकडून गैरसमज झाला असला आणि मी थोडासा रागावलोय तुम्हाला, पण राधा राणी आई आहे, ती रागावणार नाही. मी तिला सांगेल या सगळ्यांचं कल्याण कर. म्हणून सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होऊन एकच प्रार्थना आहे की आपण 24 मिनिटं राधा राधा म्हणा आणि 1 मिनिटासाठी आता तिचं भजन करण्यासाठी सगळ्यांनी वरात करा. सगळ्यांनी ताट. राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे राधे
राधे राधे राधे राधे ओम राधे राधे. असं कळकळून प्रेमानं अंतकरणापासून भजन करा. सगळ्यांचं कल्याण होईल. तुकाराम 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 तुकाराम